मामा अरे हाय गाईज, आज आम्ही अचानक चाललो इस्कॉनला. मामा मामीचं युनिव्हर्सिटी आहे, लग्न त्यांच्याबरोबर चाललो आम्ही. हे फोन केला, अचानक निघालो. आज फर्स्ट टाईम झालं आम्ही खार घरला. बघू किती म्हणजे कसं मंदिराबद्दल जाम ऐकलेलं, इस्कॉनबद्दल कसं काय ते फुल एन्जॉय करू आम्ही. ते चालले खरं, आता किती वेळ लागले आता माहीत नाही. संध्याकाळी पूजन पण जायचं, तर बघू तिकडे गेलं किती टाईम लागेल काय कसं. आता येतील तेव्हा ही आल्यावर निघू आम्ही. तर मनाची तयारी झाली, आम्ही तयारी करून निघू आम्ही. चला इस्कॉनला जाऊ आपण. गाईज बघा पाहुणे येले ना, यांचा ॲनिव्हर्सरी आहे. हो चला, ब्लॉगर तिकडे ब्लॉक करतो, मी इकडून करतो. 2 ब्लॉगर आहेत आज. आता बघू किती वेळ लागते ती, कारण संध्याकाळी पूजेला पण जायचं. याच्या इकडे नक्की लक्षात आहे जरा. पोरबीर असेल तर सांगा जरा इकडे. पोरबीर असेल तर सांगा जरा याला. धन्नू आमची आई, आमची आई लक्ष देत नाही पोळ्या का. यस आमची. गाईज फायनली पोचलो आम्ही इथे. भरपूर गर्दी इथे जाम, म्हणजे गाडी लावायला जागा नव्हती इथं. आम्ही बघा मामा इथं व्हिडिओमध्ये घेतो मला, गाडी पार्किंग केलं. फुल पब्लिक आहे म्हणजे इथे. मामाचा ब्लॉक चालू आमचा. मामीनं म्हणाल तिकडे थांबले. फुल पब्लिक फर्स्ट टाईम होईल इथे. आता आतमध्ये गेल्यावर बघू कसं काय तर, कारण इथं सगळी जाम चर्चा नाही तिथे इस्कॉनबद्दल. तर चला बघू आतमध्ये कसं काय ते. मग तसं आपण चिचवलीच्या इस्कॉनला पण जाऊ. काय माहिती चालू तर ठेवले. हा या ब्लॉगर बघ काय व्हिडिओ काढून तिथं काहीच माहीत नाही. कॅमेरा चालू ठेवले खरं आम्ही. आता बघू, आता थोडं मग आम्हाला कॉपी करतो. नाही येणार. कोणता पाय दुखतं का? पाय दुखतं कोणचा? नाही मग असं तुम्हाला न्याला पाय दुखतं का सांगता तुटतं. पब्लिक फुल आहे, मस्त एन्जॉय केला. आता भाऊ पुढे गेल्यावर कसं काय त्या. मामा गाडी लावा स्टँडवर. गाई चप्पल स्टँड. थांब, ते नंबर देतील तसं सांगायचं. गाईज भरपूर पब्लिक आहे तशी. मामाच बुटकारला इसरला. चला फोडशील भंगार. चमकतं नाही. पाणी पिता का? हे मामा ओरिजिनल हाती बसत का? हाती ओरिजिनल का? होट कान हलतात म्हणून वाटला ना. कान हलतात बघ ना, कान हलतं ना हातीचं. थांब जरा म्हणा.
मामा जाम सुंदर आहे ना, मग बोलशील तुझी कॉपी केली. कान हालताना मला वाटलं हाती ओरिजिनल आहे का? नाही तो हाती ओरिजिनल कान हालताना ना त्याचं पण. कान आणला का ओरिजिनल? हा मग ओरिजिनलच हालताना. गाईस आराम करण्यासाठी ते कुल्फी वगैरे खातात लोक. थांब जरा बघू. कुठल्या साईडने एंट्री आता आतमध्ये मोबाईल आहे. हो ना एकही ते आता पब्लिक कुठल्या साईडने. हा मग गर्दी आहे. देखना पडेगा क्या अजून जाऊन येऊ चला. हा भरपूर स्टॉल बाबा गर्दी बघ ना गर्दीसाठी. येस अरे वा वरती गा वा. जबरदस्त. यांची आवड आहे. अरे भागो मिल्खा भाग. नाही जबरदस्त गाज व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू आहे तिशी. हत्ती पण नाही तर बघा भारी भारी हत्ती गेले. मी बोलतो आपलं हा फॅमिलीला या बारीक पोरांना पण आणा. नाही नाही येतली तर ओरीत आणा. एक नंबर आहे तिशी. गाय एवढं ऊन तरी पब्लिक बसली इथेशील. म्हणजे इथलं वातावरण जबरदस्त. अख्खा मार्बलचं जबरदस्त. हे बघ अख्खा मार्बल आहे. कुठून एंट्री कुठून आहे. एंट्री कुठून आहे. ऐसा ग ऐसा. कुठून नाही दिसत. कालचं नाही दिसत झूम करून. मूर्ती बारीक आहेत. हा शपथ एक नंबर ना. इकडे मंदिर बघे छोटे दर्शन घेऊ. मत्स्य अवतार. अय मनाली कुठे गेली. इकडे ठेवू ना खिशा अंदर. गाईज मोबाईलची आवाज आता कटाली आहे. उन्हान कटाली मोबाईलला. एक नंबर बघा. जर कोणाला यायचं असेल या बघा सारखं जबरदस्त. कोण नसेल येत ना त्याला ओढ ना. गाय जर कोण नसेल येत ना त्याला ओढ ना इथेशी. कारण खतरनाक आहे जबरदस्त. मला खूप आवडला. हा मामा मामा चल ना.
हां बोला ना मामा तर तुझा इथं फोटो करू का नको चाल मध्ये इकडे इकडे इकडून इकडून ना इकडून काही फुल मजा येते तशी एक नंबर जशी संध्याकाळ होईल ती तशी एकदम इथे एन्जॉय होतं एकदम मजा ही मामा जागा इथे त्यांची पोस्ट देतात जर कोणाला हाणायचं असं जबरदस्त कोणी मिस न करू हाणाही देशील कारण इथलं वातावरण जबरदस्त कारण इथं ते गोल्फचं पण आहे इथं कुठलं गार्डन बोलताना त्याला माहीत नाही आपल्याला वातावरण संध्याकाळचं जबरदस्त आल्या पण इथं कधी ना आलो मी एक नंबर पण काय तिथं छोटे छोटे मंदिर 1 2 3 4 5 देवानी जवळ अवतार घेतले होते जसं वरा अवतार मत्स्य अवतार सर्व इथं शिनत ते मंदिरां बंद केलं माहीत नाही कुठलं होतं बाकी 4 मंदिरांत गेलो आम्ही दर्शन पण घेतला आता जाता आतमध्ये पब्लिक भरपूर आहे पब्लिक भरपूर आहे हो माहीत आहे मॅडम पाय भरू हो ना चला नाही दर्शन घेऊ म्हणाल ना मामा या बघेल ना चालू होतं सगळ्यांचं काही भरपूर गर्दी ऑल तरी काढू आपण लाईट एवढी मागे ना त्याचं फोटो क्लिअर काढ येतच नाही फोटो क्लिअर येतच नाही काही बघा श्रद्धालू किती श्रद्धेने आले तशी सर्व मुलं वगैरे मुलांना घेऊन जबरदस्त ब्लॉगमध्ये का आमचे मामा ब्लॉगर पूर्ण राऊंड मारून डबल वापस कशा अवतारतंय चला पुढे
काय जो सीन बघा तुम्ही सेम त्याच्या अपोजिट साईडला सेम सीन आहे तसंच मंदिर आहे तिथे 5 पट अलग अलग देवांची मूर्ती स्थापना केली इथेशील. आता आपण जाऊ देऊ माहीत पडेल कुठल्या कुठल्या देवाची होती. ब मामा मामा ना मामी मग चल म्हणाली यावी पाय तर बरे. श्री वामन अवतार. वामन अवतारचं आहे किती. आता तिथे कुठलं श्री परशुराम अवतार. हां परशुरामाच्या अवताराचं मंदिर आहे. परशुरामाची बघ अशी मूर्ती आहे. मामा अडकले त्याची या साईडला सेम आहे जसं त्याच अपोजिट साईडला बिल्डिंग पण ही त्यांचीच होती ही सर्व संस्थेचीच. हे कुठलं श्री बलराम अवतार. काय बायकोला फुल कंपनी तिला चालल्या नामचा एका देवाचा नामस्मरण कर. श्री बुद्ध अवतार. एक मिनिट श्री कल्की अवतार. गाइस या तुम्ही एक बार येऊन बघत जबरदस्त कल्की अवतार. सर्व लोक फोटो शूटच्या मागे लागल्या. दर्शन झालं जशी संध्याकाळ तशी गर्दी वाढली तर संध्याकाळचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. ते गोल्फ जवळ पण तिथे भरपूर गर्दी आहे. आता आपण खाली इथं बघू कुल्फी वगैरे काय नाश्ता करू आपण. तर मग आम्हाला बघू ॲनिव्हर्सरी दोघांची. सेम बॅक साईडला म्हणते त्या साईडला सेम हवा एक नंबर आहे तशी वातावरण जबरदस्त. अम्मा ती जाता असतेच निघाता बघा साईडला एकदम डोंगराळ भाग म्हणून हवा एकदम थंड येते तशी. हे 2 बिल्डिंग सगळ्या दोन्ही संस्थेचे आहेत जबरदस्त. काम जरा काय जो पूर्ण या साईडला जंगल भाग येत तशी इथून म्हणजे त्यामुळे जरा थंडी हवा जबरदस्त येते. आता आम्ही निघतो काही जरा फिरत आम्ही तिथे जाऊ दुसरं इस्कॉनला पण जाऊ. इथं पायऱ्यानं जरा बघू नाश्ता करून निघू आपण. जबरदस्त मी तर बोलतो या तुम्ही फॅमिलीला घेऊन जबरदस्त तुम्ही आठवण करायला आले म्हणून. चला यावेळी निघा असते चला आपण. तुम्ही बोलतेस मामी चला चल. काय अख्ख्या मंदिराला मार्बल आहे हे बघा. टोटली अख्ख्या मंदिराला मार्बलनी केलं आहे बघा. हे पूर्ण मंदिर हे बघा दोन्ही मामा माझी बघा कसा काम यांचा. मामा मग गोवाऱ्यासारखा चला
किती फोटोग्राफर काढता आलेत नाही पहिला असताना चला पटापट ब्लॉगर काटेचा ब्लॉगर जबरदस्त बाबा कधी या साईडला पूर्ण शॉपिंग हॉल आहे इथे ते शॉपिंगला बघा किती गर्दी येते फुल पण तुला वाचायला का जमणार का सगळं भाषा बघ ना कुठली आहे तर पूर्ण शॉपिंग मॉल इथे शॉपिंगसाठी पण आलेत बरेच लोक सर्व क्लासिकल जसं म्हणजे देवांच्या मूर्त्या घरचे शोपीस एंट्री इकडे नाही ना दूध घेऊ का आपल्याला घरात काय दूध आपण यूज करतो तो मग बघ जबरदस्त शोपीस आहे इथं आरतीचा सर्व साबण इथे शिंदा धूप अगरबत्ती देवांच्या मूर्ती वगैरे बघा सर्व एकदम टकाटक एकदम जबरदस्त त्या साईडला पण आहे तिशी चला हिला काहीतरी आवडले बघून आता काय आवडले ना अजय ना बघ किती प्राईज आहे मग चल ना जे चल गाई धूप आवडला हिला घरान हा असू दे मनाला धूप आवडला आता मामूला इथं काहीतरी अगरबत्ती पण इथे जबरदस्त सगळं म्हणजे पूजेचं सामान इथं बघू भगवद्गीता पण घ्यायची बघू आता तिथे गेल्यावर भगवान श्री चैतन्य महाप्रभू जीवन आणि शिकवण मराठीमध्ये एक नंबर आहे आता आम्ही सोडा प्यायला आलो इथं मी थोडा रागावतो छोट्या गोष्टी द्या हा तिला द्या मला तो सेवनपचा घ्या तो हा लिमका मस्त इथं मिठाई वगैरे आहे तिथं कुठं मनाली पगार मनाली पिशवून ठेव ना मॅडमने धूप आणि पुस्तक घेतले हा मी वाचीन चल काय आता निघू आपण बघू किती बसले नाश्ता करताना दमलेले आहे तिथं सो गाईज आता मी चप्पल स्टँडवर आलो आता आम्ही घरी जायला निघालो आम्हाला वापस चिंचवली इस्कॉनला पण जायचं आहे तिकडे आता हे चप्पल घेऊ द्या मग आपण हे करू चप्पली इथे ठेवायला दिला स्टँड बघा हा गाईज फुल मजा आली इथं चपली वगैरे घालायला घेतल्या ना आम्हाला बघा इथं चपली आम्ही स्टँडवर ठेवायला दिले होते आता आम्ही निघतो आम्ही बघू रस्त्यात नाश्ता वगैरे करू मग जाऊ दुसऱ्या इस्कॉनला जाऊ इकडं चिंचवलीला कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे बघ हे भाऊ खाते का
चला बोला जोरान बोला. हरे कृष्णा हरे कृष्णा तुम्हाला कसं हरे वाटलं मंदिर? कृष्णा. मंदिर कसं वाटला? एक नंबर झकास. जर कोणाला मजा यायचं आली असेल का या नाही? फॅमिलीला घेऊन जबरदस्त. दोघं ब्लॉग करता तेव्हा. दोन ब्लॉगरांची टक्कर झून झाल्या. सगळे तिथे झाले. काय करू त्या रागावली बाय ही बाई धुरी रागावली. ही बाई रागावली धुरी. कोण रागवले? ती रागावली असून मन नाचत असेल निश्चित ढिंक चिकर ढिंक चिकर ढिंक चिकर. काय आम्ही रस्त्यात थांबलो तिथून नाश्ता करणार होतो पण तिथे पाऊस संपले. ते म्हणायला उसा रसाची छान हे होती. उसा रस पाहिजे तर उसा रस बाजार झाले. मामा पण होते ते आमच्या जावयांच्या इथे समशान पण जागेच आहे. त्या साईडला आहे ना अशा पाऊस संपल्यानंतर लागो होता तो स्पेशल लागो असा तो असा. भाई ले लो गन्ने का जूस ले लो बाबा. गायज आम्ही पोसरी गावात आलो नाश्ता करायला. चुलीवरचा वडापाव बघू शकतो मी. एक नंबर. जाम मजा आली. मी खार करला फुल एन्जॉय केला. माझ्याला पैसे द्यायला शेड मामू शेड जाऊन दे आता त्यांची एनिव्हर्सरी आपण. काय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो. तेव्हा मामा शेठ इकडं मामी शेठ. चुलीवरचा वडापाव तुम्हाला कधी यायचं असेल या इकडं. एक नंबर.